मित्रहो नमस्कार। बुलढाणा जिल्हा विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा। या जिल्ह्याचा विदर्भात समावेश होत असला तरी बहुसंख्य कामं ही मराठवाड्यातल्या जालना आणि छत्रपती संभाजीनगर याच शहरात होतात आणि याच जिल्ह्याला लागून बुलढाणा जिल्ह्याची सीमा देखील येते। त्यामुळे मराठवाड्यात असणाऱ्या वातावरणाचा परिणाम हा सहज बुलढाणा जिल्ह्यात दिसायला लागतो। प्रामुख्याने राजकीय सामाजिक घटनांसाठी मराठवाड्याचा परिणाम लवकरच हा बुलढाण्यात दिसतो। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे निवडून आले आणि आता केंद्रीय राज्यमंत्रीही झाले। शिवसेना फुटीनंतर बुलढाण्यातली शिवसेना विभागली गेली, त्याचा परिणाम लोकसभेपाठोपाठ यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही दिसू शकतो असं बोललं जातंय। बुलढाणा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड। 2019 साली एकसंध शिवसेना आणि भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडून आले। तेव्हा या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं इथं मिळाली होती। त्यामुळे काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीमुळे मोठा फटका इथं बसला होता। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचीही या मतदारसंघात चांगली ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही। शिवसेना फुटीनंतर लोकसभेला शिंदेंची शिवसेनेची ताकद दिसली, अर्थात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात मतांची विभागणी देखील झाली। त्यामुळे जाधव इथून सहज निवडून आले। आता बुलढाणा विधानसभेला शिंदे सेनेकडून संजय गायकवाड यांना महायुतीची उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुकीवेळी संजय गायकवाड यांनीही महायुतीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड या दोन नेत्यांमध्ये वादविवादही पाहायला मिळाले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत घातल्यानंतर संजय गायकवाड यांनी त्यावेळी माघार घेतली होती। यंदाच्या विधानसभेला संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ठाकरेंकडून जालिंदर बुधवंत यांच्या नावाची इथं चर्चा आहे। गायकवाड हे सध्या शिंदे गटात असल्यामुळे तसंच एकनाथ शिंदे यांच्या बंडात साथ दिल्यामुळे संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात विकास कामांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठा निधी दिला आहे। विशेषतः त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण मोठे प्रयत्न केल्याचं खुद्द संजय गायकवाड सांगतात। त्यामुळे याच विकासाच्या मुद्द्यांभोवती आपण पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहोत असं संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे। तसंच शिवसेना फुटीबद्दल बोलत असताना खरी शिवसेना आमचीच असून हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे असंही गायकवाड सांगतात। गतवेळी या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रिंगणात होते, त्यामुळे यंदाच्या विधानसभेला महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोण लढवणार यावरूनही इथलं राजकारण ठरू शकतं। एकतर ठाकरेंना गायकवाड यांनी धोका दिल्यामुळे ठाकरे गायकवाड यांचा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न करतील, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची पारंपरिक जागा असल्यामुळे तसंच या मतदारसंघात काँग्रेस तब्बल 8 वेळा विजयी झाल्यामुळे काँग्रेसकडूनही या जागेच्या मागणीसाठी महाविकास आघाडीकडे हट्ट केला जाऊ शकतो। काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके यांच्या नावाची इथून चर्चा होते आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून तरुणांना काम मिळावं, या मतदारसंघातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण या निवडणुकीत उतरणार आहे असं शेळके यांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीला सध्या चांगलं वातावरण असून महाविकास आघाडीचा उमेदवार इथून जिंकू शकेल असा विश्वास शेळके या व्यक्त करतात। मित्रहो, वंचित बहुजन आघाडी पक्षाचा उमेदवार 2019 साली या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यामुळे पुन्हा एकदा वंचित आघाडीकडूनही इथं उमेदवार दिला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। तसंच लोकसभेला आपल्या उमेदवारीचा प्रभाव दाखवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे देखील त्यांच्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात येणार असल्याचं आता बोललं जातंय। दरम्यान खासदार महायुतीचा निवडून आल्यामुळे त्यातली त्यात प्रतापराव जाधव हे केंद्रात मंत्री झाल्यामुळे बुलढाण्यात महायुती आपलं वर्चस्व राखेल असं बोललं जात असलं तरी महाविकास आघाडीच्या बाजूने निर्माण झालेला कौल पाहता संजय गायकवाड यांच्या विरोधात सुशिक्षित आणि नवा चेहरा दिल्यास गायकवाड यांच्या पुढे मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं असं या मतदारसंघातले मतदार आपलं मत व्यक्त करतात। तसंच आजपर्यंत 2004 आणि 2009 या विधानसभांचा अपवाद वगळता बुलढाणा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवाराला बुलढाणा मतदारसंघातल्या लोकांनी नाकारलं आहे। त्यामुळे संजय गायकवाड हे आता कशा पद्धतीने आपले डाव टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की संजय गायकवाड हे पुन्हा या मतदारसंघातून बाजी मारतील का? शिंदेंच्या सेनेला इथून यश मिळेल का, की इथून महाविकास आघाडीचा उमेदवार बाजी मारेल? याबद्दल आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली तेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।